नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फार काही इंट्रोडक्शन न देता सुरुवातीला सांगतोय की जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करताय आणि लेखीला चांगले मार्क्स हवे आहेत तर हा व्हिडिओ आणि ही सिरीज पूर्ण पहा। यामध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने जे काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याच प्रकारचे प्रश्न घेऊन सराव करत आहोत। त्यामुळे जर तुम्हाला खरंच पोलीस व्हायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि सिरीज देखील पूर्णपणे पाहून घ्या। तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात किंवा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पहिले सबस्क्राइब करून घ्या। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। माझ्यासोबत तुम्ही देखील कमेंट करून उत्तर सांगायचा प्रयत्न करा। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1537 आहे। भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो। आता आपल्या सर्वांना 73वी घटनादुरुस्ती माहीत असेल। 73वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे? पंचायत राजशी। आणि मित्रांनो, महत्त्व काय या दिवसाचं तर 24 एप्रिल 1993 रोजी 73वी घटनादुरुस्ती संपूर्ण भारतभर लागू करण्यात आली होती। म्हणजेच पंचायत राजला वैधानिक दर्जा मिळालेला होता। आणि मित्रांनो, त्यामुळेच 2010 पासून दरवर्षी 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? 24 एप्रिल राष्ट्रीय पंचायत राज दिवस, पर्याय 2। लक्षात काय काय ठेवणार आपण या ठिकाणी? 73वी घटनादुरुस्ती कधी लागू झाली? 24 एप्रिल 1993। आणि मित्रांनो, त्यामुळेच 2010 पासून 24 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जातो। पुढे प्रश्न क्रमांक 1538, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदारांसाठी नकाराधिकार किंवा नोटा उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? आता मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पूर्णपणे नोटा म्हणजे NOTA नन ऑफ द अबव हा पर्याय उपलब्ध करून देणारे देशातील पहिले राज्य कोणते? आपले महाराष्ट्र। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1539, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? आता या ठिकाणी पहा, ही सरपंच समिती कुठे असते? ही सरपंच समिती असते पंचायत समितीमध्ये। आणि पंचायत समितीमध्येच सरपंच समिती असते। आणि याचे अध्यक्ष कोण असतात? पंचायत समितीचे उपसभापती। आणि याचे सचिव कोण असतात? तर विस्तार अधिकारी। मग आपल्याला काय विचारलंय? सचिव, म्हणून या ठिकाणी विस्तार अधिकारी आपलं उत्तर असणार आहे। सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण? विस्तार अधिकारी। आता आपण काय पाहिलं? सरपंच समिती पंचायत समितीमध्ये असते। तर या ठिकाणी आणखी काय विचारलं जाऊ शकतं? पंचायत समितीचे सचिव कोण असतात? तर कोण असतात? गटविकास अधिकारी। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न मी वाचतोय तोपर्यंत तुम्ही देखील वाचू शकता आणि खाली कमेंट करून आपलं उत्तर सांगू शकता। आणि शेवटी किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील तुम्ही कमेंट करून सांगू शकताय। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1540, पोलीस दलात 1 स्टार लावण्यात आलेले वाहन हे कोणत्या दर्जाचे अधिकारी यांना वापरण्याचा अधिकार आहे? आता या ठिकाणी पहा, पोलीस दलामध्ये 1 स्टार असलेलं वाहन वापरण्याचा अधिकार आहे पोलीस उपमहानिरीक्षक यांना, म्हणजेच DIG यांना। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2। त्यासोबतच पहा, राज्याचे जे पोलीस महासंचालक असतात त्यांचं वाहन असतं ते 3 स्टार असतं। तसेच जे विशेष पोलीस महानिरीक्षक असतात म्हणजेच IG असतात त्यांना मित्रांनो 2 स्टार असलेलं वाहन असतं। आणि उपमहानिरीक्षक असतात त्यांना 1 स्टार असलेलं वाहन असतं। लक्षात ठेवायचं आहे। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1541, मुंबई पोलीस आयुक्तालयाचे सध्याचे पोलीस आयुक्त कोण आहेत? या ठिकाणी पाहायचं आहे मित्रांनो, सध्या मुंबई पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त कोण आहेत? श्री देवेन भारती। हे मुंबई पोलीसचे किंवा मुंबई पोलीस आयुक्तालयाचे 78वे आयुक्त आहेत। त्यासोबतच पहा, त्यांनी विवेक फणसळकर यांची जागा घेतली, हे 77वे होते। लक्षात ठेवायचं आहे, 77 विवेक फणसळकर आणि सध्या 78 देवेन भारती। पुढे पहा प्रश्न क्रमांक 1542, BNSSचा फुल फॉर्म किंवा पूर्ण रूप काय आहे? या ठिकाणी पहा, 1 जुलै 2024 रोजी
3 नवे कायदे लागू झाले आणि हे कायदे कोणते होते तर BNSS आणि भारतीय पुरावा कायदा. तर मित्रांनो BNSS म्हणजे काय तर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे पर्याय 2. आता मित्रांनो या अगोदर पहा CRPC नावाचा कायदा होता, त्याची जागा आहे ती BNSS न घेतलेली आहे. आणि त्यासोबतच BNSचा फुल फॉर्म काय आहे भारतीय न्याय संहिता, या कायद्यानं IPC ची जागा घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 1543, खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणते रामसर स्थळ नाही. आता मित्रांनो भारतामध्ये सध्या एकूण 98 रामसर स्थळे आहेत. किती 98. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये फक्त 3 आहेत. ते कोणती तर सर्वात पहिलं नांदूर मधमेश्वर, महाराष्ट्रातील पहिलं विचारलं की नांदूर मधमेश्वर, ठीक आहे. दुसरं आहे लोणार सरोवर आणि तिसरं ठाणे खाडी. आणि राहिलं काय मग कास पठार. मित्रांनो या ठिकाणी कास पठार हे काय आहे तर जागतिक वारसा स्थळ आहे, परंतु रामसर स्थळ नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. इतर 3 रामसर स्थळे आहेत. 98 पैकी 3 महाराष्ट्रामध्ये आहेत आणि ती 3 कोणती नांदूर मधमेश्वर, लोणार आणि ठाणे खाडी. त्यासोबतच उपनगरामध्ये किंवा शहरामध्ये असणारं एकमेव रामसर स्थळ कोणतं आहे ठाणे खाडी आहे. यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतोय. प्रश्न क्रमांक 1544, अटल सेतू खालीलपैकी कोणत्या 2 जागांना जोडतो. आता मित्रांनो अटल सेतू आहे तो शिवडी आणि न्हावाशेवा या 2 ठिकाणांना जोडतो. शिवडी कुठं आहे, शिवडी आहे दक्षिण मुंबईमध्ये आणि न्हावाशेवा नवी मुंबईमध्ये, म्हणजे काय दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांना अटल सेतू जोडतो, शिवडी न्हावाशेवा. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1545, 2025 मध्ये ब्रिक्स परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली. आता या ठिकाणी पहा 2025 साठी ब्रिक्सचं अध्यक्षस्थान कोणाकडे होतं ब्राझीलकडे होतं, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 2025 मध्ये ब्राझील. आता पुढे प्रश्न 2026 साठी येऊ शकतो. 2026 साठी अध्यक्ष कोण असणार आहे तर आपला भारत असणार आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1546, अजय योद्धा 2025 लष्करी सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित करण्यात आला. आता या ठिकाणी पहा अजय योद्धा लिहिलंय, काही ठिकाणी अजय वॉरियर असं लिहिलं जाईल. अजय वॉरियर अजय योद्धा हा सराव आहे तो भारत आणि युनायटेड किंगडम म्हणजे UK यांच्या दरम्यान पार पडतो, म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी पर्याय 3 UK. प्रश्न क्रमांक 1547, आबेल पुरस्कार कोणत्या विषयासाठी दिले जातात. आता या ठिकाणी पहा मित्रांनो गणितामध्ये कोणत्याही प्रकारचा नोबेल पुरस्कार दिला जात नाही, परंतु गणितामध्ये सर्वोच्च पुरस्कार कोणता आहे आबेल पुरस्कार, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1 आबेल पुरस्कार गणितामध्ये दिला जातो. आणि मित्रांनो म्हणून त्याला गणिताचं नोबेल असं म्हटलं जातं. पुढे आणखी प्रश्न येतो की आबेल पुरस्कार कोणत्या देशाकडून दिला जातो तर नॉर्वे या देशाकडून दिला जातो. प्रश्न क्रमांक 1548, स्ट्रेट फ्रॉम द हार्ट हे आत्मचरित्र कोणाचे आहे. या ठिकाणी पहा 1983 साली भारतानं जो वर्ल्ड कप जिंकला त्या वर्ल्ड कप टीमचे कॅप्टन कपिल देव यांचं आत्मचरित्र काय आहे स्ट्रेट फ्रॉम द हार्ट, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. प्रश्न क्रमांक 1549, बाबरचे आत्मचरित्र बाबरनामा हे टिंबटिंब भाषेत रचले गेले. मित्रांनो बाबरचं आत्मचरित्र आहे बाबरनामा, जे तुर्की भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे. याचं नाव काय आहे तुर्की भाषेमध्ये तुझुक ए बाबरी. लक्षात ठेवायचं आहे बाबरचं आत्मचरित्र तुर्की भाषेमध्ये तुझुक ए बाबरी या नावानं लिहिलं गेलेलं आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1550, भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो. आता मित्रांनो केंद्रीय कॅबिनेट म्हणजे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे अध्यक्ष कोण किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष कोण तर देशाचे पंतप्रधान, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. काय विचारलं जाईल केंद्रीय कॅबिनेटचे केंद्रीय मंत्रिमंडळाचे अध्यक्ष कोण किंवा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्ष कोण असतात असा प्रश्न विचारला जाईल. उत्तर काय असलं पाहिजे पंतप्रधान. प्रश्न क्रमांक 1551, मणिपूर राज्याची राजधानी कोणती आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. मेघालयची शिलाँग, त्रिपुराची आगरताळा आणि नागालँडची कोहिमा. लक्षात ठेवायचं आहे आगरताळा त्रिपुरा,
शिलाँग, मेघालय आणि कोहिमा नागालँड. तसेच जे 7 बहिणी आहेत, 7 राज्य आहेत, त्यांच्या राजधान्या पाठ करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत, आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1552, रू वर्णाचे उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. आता मित्रांनो, रू हा वर्ण आहे तो उच्चार करताना आपली जीभ आपल्या वरच्या टाळूला स्पर्श करते. आणि मित्रांनो, वरच्या घुमटाकार टाळूला काय म्हणतो आपण? मूर्धा असं म्हणतो. आणि मित्रांनो, म्हणूनच हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे? मूर्धन्य. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. मूर्धन्य वर्ण कोणते कोणते तर ट चा पूर्ण गट, त्यासोबतच र, षटकोनाचा श आणि हे रू हा काय आहे? मूर्धन्य वर्णांचा गट आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1553, शब्दाच्या रूपात बदल कशामुळे होऊ शकतो? आता या ठिकाणी पहा, शब्दाच्या रूपामध्ये बदल होणे म्हणजे विकार होणे. आणि विकार कोणकोणत्या गोष्टीमुळे होतो? लिंग, वचन आणि विभक्ती यामुळे शब्दाच्या रूपामध्ये बदल होतो. म्हणून आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 यापैकी सर्व. आणि मित्रांनो, ज्या शब्दाच्या रूपामध्ये बदल होतो त्याला काय म्हणायचं? विकारी शब्द. आणि ज्याच्या रूपामध्ये बदल होत नाही त्याला काय म्हणायचं? अविकारी किंवा अव्यय शब्द. प्रश्न क्रमांक 1554, लयबद्ध शब्दरचनेला टिंबटिंब म्हणतात. आता मित्रांनो, शब्दांचा अर्थपूर्ण समूह म्हणजे वाक्य असतो, परंतु जर ते वाक्य लयबद्ध असेल, ते बोलताना एक सूर असेल, एक ताल असेल, तर त्याला काय म्हणायचं? पद्य म्हणायचं किंवा कविता म्हणायचं. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? लयबद्ध शब्दरचनेला पद्य किंवा कविता म्हणायचं. प्रश्न क्रमांक 1555, खालील शब्दांपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखा. आता या ठिकाणी पहा, भाववाचक नाम म्हणजे काय? असं नाम ज्या नामाला किंवा ज्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही किंवा डोळ्याने देखील पाहता येत नाही त्याला काय म्हणायचं? भाववाचक नाम. तर या ठिकाणी पहा, वात्सल्य स्पर्श करता येणार आहे का? नाही, हे झालं भाववाचक नाम. गोडवा, गोडव्याला स्पर्श करता येत नाही, हे देखील भाववाचक नाम. ओलावा, मित्रांनो, ओलावा फक्त आहे, स्पर्श केल्यावर आपल्याला ओलं जाणवतंय, परंतु ओलावा म्हटल्यानंतर ओलावा जाणवत नाही, म्हणून हे देखील भाववाचक नाम. परंतु भोळसर हे काय आहे? विशेषण आहे, म्हणून या ठिकाणी काय झालं? पर्याय 2 भोळसर हे भाववाचक नाम नाही, विशेषण आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1556, खालील पर्यायांपैकी चुकीचे स्त्रीलिंगी रूप असलेली जोडी निवडा. या ठिकाणी पहा, विद्वान विदुषी बरोबर, भगवान भगवती बरोबर,
बोका भाटी हे देखील बरोबर, परंतु विधाता काय पाहिजे, विधात्री पाहिजे, विधात्री. या ठिकाणी विधाती दिलंय म्हणून हे चुकीचं आहे, म्हणजे पर्याय 4 जोडी काय झाली, चुकीची दिलेली आहे, म्हणजे पर्याय 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1557, खालीलपैकी एकवचनी नाम कोणते. या ठिकाणी पहा जावा अनेकवचनी आहे, एकवचनी काय होतं, जाऊ होतं. विटा एकवचनी वीट, अनेकवचनी विटा, म्हणजे या ठिकाणी विटा देखील अनेकवचनी. तळी, तळी देखील अनेकवचनी आहे, एक तळे अनेक तळी. त्यासोबतच पहा ससा एकवचनामध्ये आहे, एक ससा अनेक ससे, म्हणजे या ठिकाणी पर्याय एक शब्द आहे तो काय आहे, एकवचनामध्ये दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 1558, पोलिसांनी चोरास पकडले. या वाक्यातील चोरास या शब्दाची विभक्ती प्रत्यय ओळखा. आता चोरास यामध्ये चोर या शब्दाला स हा प्रत्यय लागलाय, आणि स हा प्रत्यय कुठे कुठे आहे, द्वितीय आणि चतुर्थीमध्ये, सलाते सलानाते. आता द्वितीय किंवा चतुर्थी कसं ओळखायचं, समजा कर्माला प्रत्यय लागलेला असेल तर त्या ठिकाणी द्वितीय म्हणायचं, आणि जर वाक्यामध्ये एखादी गोष्ट दुसऱ्याला दिली गेली किंवा दान केली गेली अशा प्रकारचं वर्णन असेल तर त्याला चतुर्थी म्हणायचं. मग या ठिकाणी पहा पोलिसांनी चोरास पकडले, चोर हे कर्म आहे आणि या ठिकाणी त्याला स हा प्रत्यय लागलाय म्हणून या ठिकाणी द्वितीय विभक्ती. परंतु पोलिसांनी चोरास मार दिला असं लिहिलं गेलं तर या ठिकाणी स हा प्रत्यय कसा असणार आहे, चोरास दिला, दान केली एखादी गोष्ट किंवा एखादी गोष्ट दिली त्यावेळी चतुर्थी प्रत्यय. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1559, आपण सकाळी फिरायला गेला होता का, यातील अधोरेखित शब्दांच्या सर्वनामाचा प्रकार कोणता. आता मित्रांनो पुरुषवाचक सर्वनाम लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये काय असतं, समजा दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतायत, जर पहिला व्यक्ती स्वतःबद्दल एखादं सर्वनाम वापरत असेल, मी आम्ही, तर त्याला काय म्हणायचं, प्रथम पुरुषवाचक. जर पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून काहीतरी बोलतोय, तू तुम्ही, तर त्याला म्हणायचं काय, तर त्याला काय म्हणायचं, द्वितीय पुरुषवाचक. आणि जर पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला तिसऱ्याच व्यक्तीबद्दल काहीतरी सांगतोय, म्हणजे तो ती ते असं काहीतरी म्हणतोय, त्यावेळी ते तृतीय पुरुषवाचक. मग या ठिकाणी पहा हा या ठिकाणी काय झालेलं आहे, तर पहिल्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारलाय, आपण सकाळी फिरायला गेला होता का, म्हणजेच या ठिकाणी काय झालं, पहिला व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून बोलतोय म्हणून या ठिकाणी आपण हे काय असणार आहे, द्वितीय पुरुषवाचक, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. समजा पहिला व्यक्ती स्वतःबद्दल मी आम्ही आपण वापरतोय तर ते प्रथम पुरुषवाचक. पहिला व्यक्तीच जर दुसऱ्या व्यक्तीला उद्देशून तू तुम्ही आपण म्हणतोय तर त्या ठिकाणी द्वितीय पुरुषवाचक. आणि जर तिसऱ्या व्यक्तीला उद्देशून तो ती ते म्हणतोय तर तृतीय पुरुषवाचक. या प्रकारे या ठिकाणी पुढच्या व्यक्तीला प्रश्न विचारला गेला म्हणून द्वितीय पुरुषवाचक. पुढे पहा प्रश्न क्रमांक 1560, पुढील पर्यायांपैकी कोणत्या पर्यायांमध्ये साधित विशेषण दिसून येते. आता या ठिकाणी पहा साधित विशेषण म्हणजे काय, तर नाम सर्वनाम यांना प्रत्यय लागून त्यांच्या रूपामध्ये बदल होऊन जर एखादं विशेषण बनलं तर त्याला म्हणायचं साधित विशेषण. प्रकार कोणते, नाम साधित, सर्वनाम साधित, धातू साधित इत्यादी. मग या ठिकाणी पहा लबाड हे काय आहे, एक विशेषणच आहे, हे कशापासून बनलेलं नाहीये. 5 संख्या विशेषण आहे. शांत हे देखील फक्त गुणवाचक विशेषण आहे, कुठेही प्रत्यय वगैरे लागून बनलेलं नाहीये. परंतु पुण्याची, पुणे या नामाला ची हा प्रत्यय लागून पुण्याची हे काय बनलं, तर साधित किंवा नाम साधित विशेषण, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय 4 पुण्याची पगडी, यामध्ये पुण्याची हे नामसाधित विशेषण आहे किंवा साधित विशेषण आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 561, जेवताना कधी बोलू नये या वाक्यातील कृदंत ओळखा. आता कृदंत म्हणजे काय असतं, तर असधातू साधित, म्हणजे असधातूला प्रत्यय लागून बनलेलं क्रियापद किंवा क्रियापदासारखा शब्द जो वाक्यातील क्रिया पूर्ण करत नाही. उदाहरणार्थ जेवलो हे क्रियापद आहे, परंतु जेवताना असं जर म्हटलं तर क्रिया पूर्ण होते का, नाही, क्रिया अपूर्ण असते. किंवा
करतो हे क्रियापद आहे आणि जर आपण करताना म्हटलं तर त्या ठिकाणी करताना हे काय झालं, अपुरी क्रिया दाखवत आहे म्हणून ते देखील कृदंत किंवा धातू साधित झालं. म्हणजे या ठिकाणी जेवताना हे काय आहे, धातू साधित आहे. म्हणून आपलं उत्तर पर्याय 4, जेवताना हे कृदंत आहे किंवा धातू साधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न कसे वाटले याबद्दल आपले अभिप्राय कमेंट करून सांगा. त्याचबरोबर तुम्ही किती प्रश्नांची उत्तरं बरोबर देऊ शकलात हे देखील कमेंट करून नक्की सांगा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहताय तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरील अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.